कांदे असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. कट करून परत त्यांची पात पण कट करून घ्यायचे आहे. असे छोटे 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 करून घ्यायचे. त्यानंतर मग आपले जिरे असेल, लसूण असेल, हे बेसन पिठामध्ये टाकायचे. त्यानंतर ओवा काही टाकायचा आहे, हळद टाकायचा आहे, मीठ मिरची आपल्या चवीनुसार टाकून ह्याला घट करून घ्यायचं आहे. नंतर हे पात पाण्यात धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की हे संपूर्ण मिश्रण झाल्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवा किंवा काही ठेवा तुमच्या पद्धतीने, त्याच्यात तेल ओतून घ्यायचं आहे. आणि तेल ओतून घेतल्याच्यानंतर थोडंसं गरम होऊ द्यायचे. त्याला ह्या आपण घेतलेल्या पिठामध्ये मिळून घ्यायचे पूर्ण आणि त्याला तेलात तळायला सोडायचं आहे. बघा तळायचं सोडल्यानंतर चोवीस तुम्ही हे लालसर होईपर्यंत थोडंसं राहू द्या. त्यानंतर मग हे तुम्हाला बाहेर काढून घ्यायचं आहे. परत तुमची जेवढे असे केलेले आहेत तेवढे पटपट आपल्याला हे संपूर्ण पिठामध्ये मिसळून तेलामध्ये टाकून हे संपूर्ण अशा पद्धतीनं आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचे आहेत. खायला इतकं छान लागतं. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ह्याला कुठलं काही लागत नाही. फक्त पात वगैरे घ्यायचं आहे, छान पद्धतीनं पिठाचं मिश्रण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा आता हे संपूर्ण आपलं झालेलं आहे. झाल्याच्या नंतर आपले हे असंच छान पद्धतीनं आपले हे तयार झालेले आहेत. आता आपण हे विचारूयात की आजींना कसं झालं. कसं लागले? हां चांगलं लागले का? खाऊन सांग कसं आहे. मिरच्या का पात आहे की चांगलं आहे.